विमानात काय घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन। बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। कुटुंबात सध्या कोणतीही राजकीय चर्चा नाही। विलीनीकरणावरील प्रश्नावर रोहित पवारांकडून स्पष्ट। अजितदादांचं 100 कोटींचं वक्तव्य आणि मग दुर्दैवी अपघात। जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरेंचा मोठा दावा। चौकशी अहवाल सरकार धार्जिणे असतात, पांढरेंचा आरोप। पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीनचिट नाही। सूत्रांची माहिती, खारगे समितीचा अहवाल अद्याप तयार नाही। 8 दिवसात अहवाल येईल, बावनकुळेंची माहिती। विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पवार कुटुंबियांची बैठक। अजितदादांच्या स्मारकाविषयी बैठकीमध्ये आजही चर्चा। बैठकीनंतर स्मारकासाठीच्या जागेची पाहणी। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार मंगळवारी स्वीकारणार। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार। शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता काय बिघडलं असतं? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांची टीका। सुनील तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत। एकेकाळचे चेले आता शरद पवार यांना सोबत न घेण्याची भूमिका घेत आहेत। विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचं विधान। शरद पवार एनडीएमध्ये जातील ही राऊतांना भीती। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका। विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचा निर्णय मान्य असेल, बन यांचं वक्तव्य। 2029च्या विधानसभेसाठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज। राज ठाकरेंचे मनसेच्या मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना आदेश। एक टँकर काय उलटतो? 2 महत्वाच्या शहरांचा संपर्क तुटतो। एक्सप्रेसवेवरील कोंडीला नेहरू जबाबदार असं म्हणू नका। अंबादास दानवेंचा सरकारवर जोरदार निशाणा। चंद्रपूर महानगरपालिकेचा तिढा सुटला। धानोरकर गटाला महापौरपद मिळणार, तर वडेट्टीवार समर्थकांचा उपमहापौर पदासाठी अर्ज। जिल्हा परिषदेच्या प्रचार तोफा आज थंडावणार। 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान। पुण्यामध्ये अजितदादांच्या निधनानंतर शांततेमध्ये प्रचार। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची आज पहिली संयुक्त बैठक। उद्धव ठाकरे सरकारी सदस्यांची एकत्रित बैठक पार पडणार। दुसऱ्या टप्प्याचं काम निधी अभावी रखडलं।